गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी जाणून घेऊयात की काल रात्री जे US चे जे डेटा झालेले आहेत इकॉनॉमिक डेटा, तर ते काय म्हणत आहेत. तर सगळ्यात पहिला डेटा होता तो म्हणजे UKचा इन्फ्लेशन डेटा, जो एक्सपेक्टेशनपेक्षा हायर आला आहे, जे की स्टॉक मार्केटसाठी चांगली न्यूज नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे फेडचे मिनिट्स आले होते, तर त्या फेड मिनिट्समध्ये फेडचे चेअरमॅन जे आहेत तर त्यांनी सांगितले की येणाऱ्या दिवसांमध्ये जे इन्फ्लेशन आहे तर ते एक्सपेक्टेशनपेक्षा थोडं जास्त राहणार आहे. ही गोष्टसुद्धा मार्केटसाठी पॉझिटिव्ह नाही. आणि त्यामुळेच काल US मार्केट जर आपण पाहिलं असेल तर US मार्केट जेव्हा फेडचे मिनिट्स सुरू झाले तोपर्यंत थोडं स्टेबल होतं, परंतु जसे ते फेड मिनिट्स सुरू झाले तसं मार्केट ऑलमोस्ट 4 ते 5% पर्यंत खाली आलं आणि तिथनं पुन्हा जेव्हा फेड मिनिट्स संपले तेव्हा 50% पर्यंत रिट्रेसही झालं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की यालाच बुल मार्केट म्हणतात, की जेवढ्या फास्टली मार्केट खाली येतं तेवढ्याच फ्युरियसली मार्केट पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच काय, मार्केटमध्ये अंडर करंट अजूनही USच्या मार्केटमध्ये बुलिशच आहे. आता त्याच्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे तिसरा डेटा होता तो म्हणजेच एनव्हिडियाचा रिझल्ट. एनव्हिडियानं अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा रिझल्ट बीट केलेले आहेत. ही गोष्ट पूर्ण IT सेक्टरसाठी फारच पॉझिटिव्ह आहे, कारण एनव्हिडिया ही IT सेक्टरला लीड करणारी कंपनी आहे, ज्याच्यामध्ये ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याच्यावरती त्यांचा खूप जास्त भर आहे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलेलंच आहे की जेव्हा मागच्या तिमाहीचा रिझल्ट आला होता तेव्हा एका दिवसामध्ये पूर्ण रिलायन्सचं जेवढं काही मार्केट कॅपिटलायझेशन आहे तेवढं केवळ एका दिवसामध्ये एनव्हिडियाने कमावलं होतं. तर मग ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच आता IT म्हणजे म्हणजे तिथं जर आपण पाहिलं US मार्केटमध्ये तर आपले 3 जे ADR आहेत त्याच्यापैकी जे बँकिंग ADR आहेत, HDFC बँक आणि ICICI बँकचा, ते दोनही डाऊन आहेत, परंतु इन्फोसिसचा ADR मात्र 1.25% हायर आहे. म्हणजेच यावरून आपण अंदाज लावू शकतो. त्यामुळे इकडे सुद्धा आज काय होऊ शकतं त्याचं प्रेडिक्शन आपण मांडू. जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत आणि हा जो काही इकॉनॉमिक डेटा आहे तर ह्याचा आज थोडाफार इम्पॅक्ट मार्केटवरती नक्कीच होईल. आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की एक 30-40 पॉईंट मार्केट जे आहे ते गॅप डाऊन ओपन होईल, विच इज आपण म्हणू शकतो की एकदम फ्लॅट आहे. आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर IT सेक्टर जे आहे तर ते मार्केटला सपोर्ट करण्याचं काम करेल आणि बाकीचे जे काही स्टॉक्स आहेत तर ते थोडं थोडं ड्रॅग होतील आणि मग मार्केट थोडंसं स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, तर आज IT वरती थोडंसं लक्ष ठेवून राहा आणि बँकिंग काही खास करेल असं वाटत नाही. आता जर आपण बाकी जर सगळं पाहिलं तर जे काही मे महिन्यामध्ये इकॉनॉमिक डेटा येणार होते तर ते ऑलमोस्ट आता ओव्हर झालेले आहेत. त्यामुळे आता यानंतर मे महिना संपेपर्यंत आता कुठलाही मेजर इव्हेंट नाही आहे आणि त्यानंतर जून सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिला इव्हेंट जो आहे तो भारतामध्येच आहे, जगामध्ये नाही, परंतु त्याचा इम्पॅक्ट हा जगावरती होऊ शकतो एवढा मोठा तो इव्हेंट आहे. ते म्हणजेच आपले रिझल्ट जे काही इलेक्शनचे येणार आहेत ते. तर मग तेव्हा मार्केटला एक दिशा मिळेल, परंतु तोपर्यंत मार्केट जे आहे तर ते तग धरून राहील हे लक्षात ठेवा. म्हणजे मार्केट क्रॅश होईल किंवा मार्केट खाली पडेल वगैरे असं काही होणार नाही आहे. हे जरी आज मार्केट खाली आलं तर उद्या पुन्हा वरती जाईल, म्हणजेच तिथेच फिरत राहणार मार्केट, परंतु मार्केट जाणार कुठेच नाही. तर मित्रांनो, जर आपण कालचे FIIs आणि DIIचे डेटा पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांनी सेलिंग आता बऱ्यापैकी कमी केलं आहे. कालसुद्धा त्यांनी फक्त 700 कोटींचं सेलिंग केलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 900 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे पहिले 4,000-5,000 कोटीचं सेल करत होते तर त्यांची सेलिंग अमाऊंट आता फार कमी झाली आहे, की जी गोष्ट मार्केटसाठी चांगली आहे. कारण जर त्या लोकांना असं वाटत असतं फॉरेन इन्स्टिट्यूशनला की इथे जे काही रिझल्ट पोल येत आहेत त्याप्रमाणे आहे ते एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट काही पुन्हा येऊ शकत नाही, तर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सेल केला असता. उलट त्यांनी पहिल्यापेक्षा जास्त सेलिंग करायला सुरुवात केली असती, परंतु तसं आपल्याला होताना दिसत नाही. हा एक चांगला होप आहे BJPसाठी की जे फॉरेन इन्स्टिट्यूशन आहेत तर ते पॉझिटिव्ह माइंडसेट दाखवत आहेत. म्हणजेच त्यातनं एक पॉझिटिव्ह इव्हेंट किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला एक हिंट आपल्याला मिळते. पाहूयात
येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडते ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.